मुंबईत ब्रुकफिल्ड कंपनी आशियातलं सर्वात मोठं GCC अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे। त्यासाठी $1 अब्ज ची गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ब्रुकफिल्ड सोबतच्या मुंबईतल्या बैठकीत हा निर्णय झाला असून त्यामुळे राज्यात 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष अशा एकूण 45,000 रोजगारांची निर्मिती होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ब्रुकफिल्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केलाय। एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी GCC ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही GCC असणार आहे। 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही GCC असणार आहे। आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला GCC कॅपिटल करायचं, त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला। लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत MOU देखील साईन करू। पवई इथं 2 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हे केंद्र उभारलं जाईल असं त्यांनी सांगितलं। ब्रुकफिल्डचे एशिया पॅसिफिकचे प्रमुख अंकुर गुप्ता यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। महाराष्ट्राला अशा जागतिक क्षमता केंद्राची राजधानी बनवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय जगात लॉजिस्टिक्समध्ये प्रसिद्ध असलेल्या फेडेक्स या कंपनीसोबतही त्यांच्या GCCबद्दल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। ही चर्चाही खूप सकारात्मक झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या AI टूरमध्येही सहभागी झाले होते। यावेळी महाक्राईम OS AI या भारतातल्या पहिल्या AI क्षमता असलेल्या सायबर गुन्हेगारी तपासासाठीच्या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालं। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी AIचा वापर असलेली पोलीस ठाणी यामुळे विकसित केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले। गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे, मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हे गुन्हे तत्काळ पकडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असं पुढे ते म्हणाले। मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सत्या नडेला या कार्यक्रमात उपस्थित होते।